हाय, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज इथे मी उंबरठा पट्टी कशी बनवायची अगदी अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे माझ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर उंबरठा पट्टी बनवून बघितला तर ती कधीच चुकणार नाही. इथे बघू शकता तुम्ही, मी इथे ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे आणि ट्रेसिंग पेपरवरती मी आधी ट्रेस करून घेणार आहे आणि ती कशी घ्यायची काय ते तुम्हाला सांगते मी. तर इथे मी एक फूल घेतलेलं आहे जे मी चौरंगपट्टीसाठी यूज केलं होतं. तीच डिझाईन मी इथे यूज करणार आहे आणि ते फूल मी किती मापाचं घेतलेले ते तुम्हाला सांगते. त्याची उंची जी आहे ती 5 इंच आहे आणि त्याची रुंदी आहे ती 6 इंचाची आहे. मध्ये फोल्ड करून ते 3 इंचाची निघते आणि जो राऊंड मी घेतलेला आहे तो मी 1.5 इंचाचा घेतलेला आहे आणि त्याचे जे पाकळ्या आहेत त्या 4.5 इंचाच्या मी घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे मी ते फूल तयार करून घेतलेलं आहे आणि आता ते मी हे ट्रेसिंग पेपरवर ट्रेस करून घेते. तर मी उंबरठा पट्टीची जी लांबी आहे ती मी 34 इंचाची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपले असे 5 फुलं बसलेले आहेत आणि त्याची वरच्या पट्टीची जी उंची आहे ती 2 इंच ठेवलेली आहे आणि फुलाची जी उंची आहे ती 5 इंच आहे. असं टोटल 7 इंचाची उंबरठा पट्टी माझी रेडी झालेली आहे. आता इथे मी ट्रेसिंग पेपर जे घेतलेलं आहे त्याच्या खाली मी हे फूल जे ट्रेस करून घेतलं होतं, कटिंग करून घेतलेलं होतं ते मी त्याच्या खाली ठेवलेलं आहे आणि ते आता मी मार्करने ट्रेस करून घेते. आणि वरती जी डिझाईन आहे पट्टीला ती तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कोणती पाहिजे ती. मला या प्रकारची हवी होती म्हणून मी त्या प्रकारे करून घेतलेले आहे. ते बघू शकता मी फूल तयार करून घेतलेले आहे पट्टीवरती. अशाच प्रकारचे मी 5 फुलं मी तयार करून घेतलेले आहेत. ते बघू शकता तुम्ही. व्हिडिओ कुठेही प्लीज स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला मी पट्टी कशी बनवली ती डिटेलमध्ये कळून जाईल. आणि अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या देखील उंबरठा पट्टी बनवू शकता या मेजरमध्ये. फक्त डिझाईन तुम्हाला जी पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्ही बनवू शकता. आता इथे मी रेक्झिन घेतलेलं आहे आणि रेक्झिनवर ही पट्टी मी ट्रेस करून घेणार आहे. ही पद्धत अगदी सोपी पडते. म्हणजे इथे ट्रेसिंग पेपरचीही आपल्याला गरज लागत नाही, प्रिंटआउट काढावी लागत नाही. मी ही स्वतः हातानेच बनवून घेतलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि मग ते मी ट्रेसिंग पेपरवर हाताने बनवून घेतले आणि आता ते मी रेक्झिनवर ट्रेस करून घेते. अगदी सोप्या पद्धतीने होते आणि ही सोपी पद्धत आहे. तुम्ही देखील ही या पद्धतीने करू शकता. इथे बघू शकता मी रेक्झिनवर ही ट्रेस करून घेते. अशा उंबरठा पट्टी आपल्या सणावाराला वगैरे उंबरट्यात ठेवण्यासाठी यूज होतात. तसेच तुम्ही याचं तोरण म्हणून देखील उपयोग करू शकता. अशा प्रकारच्या बऱ्याच उंबरठा पट्टी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवल्या जातात. अजून मी बऱ्याच डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. आता ही माझी पहिलीच उंबरठा पट्टी मी बनवलेली आहे आणि अजून बनवणार आहे. त्या देखील तुमच्याकडे मी नक्की शेअर करेन. आणि असे जर तुम्हाला कुणाला ट्रेसिंग पेपर जर हवं असतील, म्हणजे 2 फूट 3 फुटाच्या राऊंडमध्ये ज्या रांगोळ्या येतात त्याच्या जर ट्रेसिंग पेपर कुणाला हवे असतील तर ते देखील मी तुम्हाला मिळवून देईन. इथे बघू शकता तुम्ही माझं फूल जे आहे दुसरं फूल आता ट्रेस करून घेते मी रेक्झिनवरती. खाली कार्बन पेपर मी ठेवलेला आहे आणि याच्याने काय होतं, आपलं ट्रेसिंग पेपरमुळे वेळ बराच वाचतो. डायरेक्ट रेक्झिनवर करायला गेलं तर मग ते चुकायला होतं आणि मग ते खोडता देखील येत नाही. त्यामुळे मग ट्रेसिंग पेपरवर आधी करून घेतलं तर ते कसं आपल्याला खोडरबरने म्हणजे काही चूक झाली तर खोडता वगैरे येतं. त्यामुळे आधी ट्रेसिंग पेपरवर करून घ्यायची, ड्रॉ करून घ्यायची रांगोळी आणि मग ते रेक्झिनवर ट्रेस करून घ्यायची. ही सोपी पद्धत वाटते मला. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, तुम्हाला जर तसे नको हवे असेल तर. आता इथे मी रेक्झिन कट करून घेतलेलं आहे आणि ते उलनने मी आता फिल करून घेणार आहे. इथे मी जो छोटा राऊंड करून घेतलेला होता त्याला मी व्हाईट कलरने फिल करून घेणार आहे. व्हिडिओ प्लीज माझा कुठे स्किप करू नका. आणि जर मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तुमच्या नोटिफिकेशनला ते येऊन जातील.
अशा उंबरठ्या पट्ट्या हे आता लग्नसराई वगैरे चालू झालेले आहे, तर घरातील सजावटीसाठी वेगवेगळ्या आपल्याला उंबरठा पट्टी किंवा सप्तपदी किंवा अन्य काही डिझाईन करून मिळतील. इथे बघू शकता, आता मी इथे पाकळ्या ज्या आहेत त्याला मी वेगवेगळे कलर यूज केलेले आहेत. मरून कलर घेतलेला आहे, त्यानंतर रेड कलर घेतलेला आहे, नंतर ऑरेंज आहे, येल्लो आहे आणि मध्ये मी व्हाईट कलर घेतलेला आहे. आणि जे छोटा राऊंड होता तिथे मी पॅरेट ग्रीन कलर यूज केलेला आहे. सगळ्या राऊंडमध्ये मी इथे पॅरेट ग्रीन कलर यूज करणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे, फार नाही केलेला आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला पूर्ण उंबरठा पट्टी मी कशी बनवली ते कळून जाईल. आणि इथे मी अचूक प्रमाण सांगितलेले, या प्रमाणात जर तुम्ही उंबरठा पट्टी बनवली तर नक्की होऊन जाईल, व्यवस्थित होऊन जाईल. आणि हे प्रमाण अगदी बरोबर आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे मी दुसरं फूल आता करायला घेतलेलं आहे, ते देखील मी तेच कलर यूज केलेले आहेत. मी इथे फक्त त्या पाकळ्यांना बॉर्डरला मी कलर यूज केलेला नाही आहे, विदाऊट बॉर्डरचं मी केलेलं आहे. पण याला बॉर्डर जरी तुम्ही केलात, ग्रीन कलरची बॉर्डर त्या फुलांना केलात तरीसुद्धा खूप छान दिसेल. ते बघू शकता तुम्ही. अशा प्रकारच्या उंबरठ्या पट्ट्या जर कुणाला अवेलेबल म्हणजे पाहिजे असतील तर माझ्याकडे अवेलेबल आहेत, म्हणजे मी करून देऊ शकते. तुम्हाला तुमच्याकडे जर डिझाईन असेल तर त्या डिझाईनप्रमाणे ती डिझाईन मी बनवून देऊ शकते. कस्टमाइज करून देखील मिळेल, कलर देखील कस्टमाइज करून मिळतील. अशा प्रकारे उंबरठा पट्टी तयार करून मिळेल. इथे बघू शकता, दुसरं फूल देखील माझं आता कंप्लीट होत आलेलं आहे. आणि ज्या ताईंना कुणाला रांगोळी मॅटची प्रिंटआउट वगैरे मिळत नाहीत किंवा काही मटेरियल अवेलेबल होत नाही, त्यांना ज्या ताईंना घराच्या बाहेर पडता येत नाही, तर त्यांच्यासाठी पण देखील अगदी रिजनेबल रेटमध्ये उलन तसंच रेक्झिन, ग्लूगन तसंच स्टिक हे अगदी रिजनेबल रेटमध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे. जर कुणाला ते हवं असेल तर मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, तुम्हाला होम डिलिव्हरी तिथे मिळून जाईल. आणि म्हणजे कुणाला जर पाहिजे असेल तर DM देखील करू शकता. इथे बघू शकता, वरची जी पट्टी आहे तिथे मी ही अशी डिझाईन हाताने करून घेतली होती, तर त्याला मी तिथे फेंट पिंक कलर मी ते यूज करणार आहे वरती डिझाईनला. आणि त्या पट्टीला मी पॅरेट ग्रीन कलर यूज करणार आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि माझा व्हिडिओ कुणी स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पट्टी मी कशी बनवले ते कळून जाईल. तसेच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा, सबस्क्राईब करा. इथे बघू शकता तुम्ही, मी आता चौथी पाकळी मी इथे वरची डिझाईन करून घेत आहे त्या पाकळीच्या वरती. हे अशी डिझाईन खूप छान दिसते उंबरठ्यामध्ये ठेवण्यासाठी, किंवा आपल्याकडे जेव्हा काही कार्यक्रम असेल, आपण जर पायघडी वगैरे ठेवणार असेल तर ती उंबरठ्यामध्ये ही अशी पट्टी ठेवून त्याच्या पुढे पायघडी आपण ठेवू शकतो. ते बघू शकता तुम्ही. शेवटच्या फुलाला आता मी हे करून घेते. ज्या ताई नवीन म्हणजे रांगोळी मॅट बनवत आहेत त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत आहे. त्या अशा डिझाईन घरच्या घरी बनवू शकतात. ट्रेसिंग पेपर देखील घेण्याची गरज लागणार नाही त्यांना. ह्या पद्धतीने नक्की बनवू शकतात. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तसेच कमेंट देखील करा. आणि अशा जर उंबरपट्ट्या कुणाला हव्या असतील तर माझ्याकडे त्या अवेलेबल आहेत. धन्यवाद.